आजची ही अतिपवित्र मिस्सा ख्रिस्तवासी पॉल इस्परात परेरा, राफाएल व ग्लोरिया यांच्या पुण्यस्मरणार्थ भेटवण्यात येत आहे आणि देवाचे आभार मानण्यासाठी ही मिस्सा भेटवते. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधूंनो, आज आपण संत लॉरेन्स ह्याचा स्मृतिदिन साजरा करतो. एखाद्या माणसाचं मन देवप्रीतीने पेटलेलं असलं मग जगातली कोणतीही ज्वाला त्याला पेटवू शकत नाही. ख्रिस्त प्रेमाची ज्योत एखाद्याच्या हृदयामध्ये पेटलेली असली मग कोणतीही चिता असो, कोणतंही बाहेरचे लाकडं असोत, कोळसे असोत, त्या माणसाला पेटवू शकत नाहीत. हे आज आपल्याला संत लॉरेन्सच्या शेवटच्या घटका ज्या आहेत त्याच्यावरून दिसून येतं. कोळशावर हा माणूस ठेवलेला आहे, पेटत्या कोळशाच्या इगळावर त्याला ठेवण्यात आलेला आहे आणि तरी पण तो लोकांशी बोलतो आहे, एक प्रकारे विनोद पण करतो आहे. ख्रिस्त प्रेमाने माझं हृदय पेटलेलं आहे, तुम्ही मला पेटवू शकत नाही, असंच तो त्यांना जणू सांगतो आहे. आपल्या हातून ख्रिस्त प्रेमा विरुद्ध अनेक पापं घडतात. ख्रिस्ताचं प्रेम आपल्या हृदयात कधी कधी कमी पडतं. ज्वाला तेवत नाही, मिणमिणते. ही ज्वाला सतत पेटती राहावी ख्रिस्त प्रेमाची, म्हणून आपण अनेक वेळा प्रार्थना करतो तरी पण आपण विसरतो. आणि म्हणून ह्या मिस्साविधीच्या सुरुवातीला आपण प्रभूकडे क्षमा मागूया की प्रभू, अनेक वेळेला आम्ही तुला विसरतो. तुझं अस्तित्व जे आमच्या जवळ आहे, आमच्या मनामध्ये आहे, त्याचं भान आम्हाला राहत नाही. आम्हाला क्षमा कर. आपल्या हातून घडलेल्या अपराधांचं आपण स्मरण करूया आणि प्रभू ख्रिस्ताकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी, वहिगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दया
प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, निस्सीम प्रेमाने तुझी सेवा करण्यासाठी तू संत लॉरेन्स याला निमंत्रित केलंस व त्याच्या त्यागी जीवनाला रक्तसाक्षीत्वाचा वैभवपूर्ण कळस चढविलास. त्याचे अनुकरण करण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. आमेन. संत पौलाचे करंतिकरास दुसरे पत्र यातून घेतलेलं वाचन. जो हात राखून पेरतो तो त्याच मापाने कापणी करील आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मापाने कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. दुःखी मनानं किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊन देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. तो चहूकडे वाटप करत असतो, गरिबांना दानधर्म करत असतो. त्याचे नीतिमत्व युगाने युगे राहते, असे शास्त्रात लिहिलेलं आहे. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो आणि खाणाऱ्याकरिता अन्न पुरवतो, तो तुम्हाला बी पुरविल व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढविल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद. जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते. जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते. परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. प्रतिसाद. जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचं कल्याण होईल. जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते. तो न्यायाने आपले व्यवसाय करील. तो कधीही ढळणार नाही. नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील. प्रतिसाद. जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचं कल्याण होईल. तो वाईट बातमीला भिणार नाही. त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते. त्याचे मन स्थिर असते. आपल्या शत्रूची गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही. प्रतिसाद. जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचं कल्याण होईल. त्याने सढळ हाताने गरिबास दानधर्म केला आहे. त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल. प्रतिसाद. जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचं कल्याण होईल. जयघोष.
गालेलुया प्रभूला गालेलुया प्रभूला गालेलुया 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 प्रभूला. प्रभू म्हणतो, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. गालेलुया प्रभूला गालेलुया प्रभूला गालेलुया 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 प्रभूला. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योन लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो ह्या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचं सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करील तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जिथे मी आहे तिथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा सन्मान करील. ख्रिस्त प्रभूची ही सुवार्ता. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय ख्रिस्त बंधू हो, आज जेव्हा परमेशाला हे गायन आपण ऐकलं, चर्चमध्ये गायलेलं नुकतंच, तेव्हा आपल्या मनात थोडासा गोंधळ निर्माण झाला की परमेशाला कशाला आज? आज काही मोठा सण आहे का? प्रेषितांच्या सणाच्या वेळेला, स्मृतीच्या वेळेला परमेशाला बोललं तर ठीक आहे. सुवार्तिक आहेत 4, त्यांच्या स्मृतीला जेव्हा मिसा अर्पण केली जाते तेव्हा परमेशाला बोललं तर चालेल. या महिन्याच्या 24 तारखेला संत बार्थोलोमेओ ह्या प्रेषिताचा सण आहे. त्या दिवशी आम्ही समजू शकतो परमेशाला बोललं गेलं तर, पण आजच्या दिवशी परमेशाला कशाला? आजचा जो संत लॉरेन्स आहे तो साधा डिकन आहे, धर्मगुरू पण नाही. आमच्या धर्मगुरूचा आदर्श संत जॉन मारी वियानी, ज्याचा सण आम्ही आता 4 तारखेला साजरा केला, त्याच्या मिसाला पण परमेशाला, ज्याला आपण जुन्या वेळेला ग्लोरिया म्हणत होतो, ते ग्लोरिया नाही. संत इग्नेशियस लोयोला, ज्याने एवढी मोठी जेजुईट संघटना स्थापन केली, संघ स्थापन केला, त्याच्या स्मृती दिवशी परमेशाला नाही. 1 तारखेला ह्या महिन्याच्या संत अल्फोन्सोस लिगरी ह्याचा सोहळा आपण साजरा केला. त्याने एवढा मोठा संघ स्थापन केला रिडेम्प्ट्रिस फादरांचा, पण परमेशाला नाही. बेनेडिक्ट एवढा मोठा, ज्याचं स्मरण आपण काही दिवसापूर्वी केलं, त्याने बेनेडिक्टिन मॉनेस्ट्री स्थापन केला, पण तसं नाही. गेल्या महिन्याच्या 15 तारखेला आपण संत बोनाव्हेंचरचा सण साजरा केला. हा डॉक्टर ऑफ द चर्च. आता आपण संत बर्नर्डचा सण करणार, डॉक्टर ऑफ द चर्च. संत अगस्तीन डॉक्टर ऑफ द चर्च, पण परमेशाला नाही. आणि हा साधा डिकन
पोपच्या मिसाला परमेशा नाही, बिशपांच्या मिसाला परमेशा नाही. एवढे मोठे डॉक्टर ऑफ द चर्च होऊन गेले, त्यांच्या मिसाला 3 सप्टेंबरला आपण संत ग्रेगरी द ग्रेट ह्याचा सोहळा साजरा केला, पण परमेशाला नाही. आणि कॉर्नेलियस नावाचे पोप आणि बिशप ज्यांचा सण आपण 16 सप्टेंबरला करतो, परमेशाला नाही. एवढं काय महत्व आहे लॉरेन्समध्ये? प्रिय बंधूंनो, लॉरेन्सने दिलेला धडा महत्वाचा. लॉरेन्स म्हणतो, तुमच्या हृदयामध्ये जर ख्रिस्त असेल तर तुम्हाला कोणच जाळू शकणार नाही, तुम्हाला कोणच मारू शकणार नाही, तुम्हाला कोणच नष्ट करू शकणार नाही, ख्रिस्त तुमच्या अंतःकरणात असेल तर. आणि त्याच्या अंतःकरणात ख्रिस्त होता. तेव्हा असे सम्राट होते जे सीझर मागून आले, ते म्हणत होते की राजा देव आहे असं माना. त्या काळी ख्रिस्ती धर्म एकच देवाला मानत असे आणि दुसरं रोमचा धर्म होता, तो अनेक देवाला मानत असे. आणि त्यात सर्वात मोठा देव होता राजा. राजाला देव म्हणा, राजाला देव म्हणा. आणि राजाला देव म्हणत नाहीत म्हणून पोप सिक्स्टस, ज्याची सेवा लॉरेन्स करत होता, त्यांना मारायला चालवलेला आहे. शेवटच्या घटकेला लॉरेन्सचं मन धगधगत आहे, मला पण यायचं आहे येशू करता आपलं जीव निर्माण करण्याकरता. तेव्हा ते पोप म्हणाले, घाबरू नकोस, आणखीन 2 दिवसाने तुझी पण पाळी येईल. हा लॉरेन्स पोपला मदत करायचा, कारभार तो बघायचा. गोरगरीब आहेत त्याची सेवा तो करायचा, लंगडे पांगडे आहेत त्याचं तर करायचं. आणि जेव्हा निवाडा वेळ आली आणि हा मनुष्य कारभारी आहे, ट्रेझरर आहे, कोषाध्यक्ष, कोष भांडार आहे, हे जेव्हा राजाच्या ध्यानात आलं तेव्हा त्याने सांगितलं, तुझी मालमत्ता मला दाखव, तुझ्या चर्चची मालमत्ता मला दाखव, तुझ्या चर्चची संपत्ती मला दाखव. काय केलं लॉरेन्सने? कोणती संपत्ती चर्चची त्याने आणली? सोनं आणलं का? चांदी आणली का? रुपं आणले का? हिरे आणले का? माणकं आणली का? नाही. त्याने राजापुढे लंगडे लोक आणले, लुळे पांगळे आणले, आंधळे आणले, गरीब आणले, ज्यांना कोणच विचारत नाही त्यांना आणलं. आणि तो म्हणाला, ही चर्चची संपत्ती आहे, ही चर्चचे हिरे आहेत, ही चर्चची माणकं आहेत, ही चर्चचं सोनं आहे. राजाला राग आला त्याचा. तू कोषाध्यक्ष आहे, तुझ्याकडून मला एवढं सोनं मिळेल असं वाटलं होतं, चर्चचा खजिना तू रिकामी करशील आणि माझा खजिना भरशील असं मला वाटलं होतं. तू मला धडा शिकवतोस काय? मी तुला धडा शिकवतो. मारा याला, हळूहळू ह्याचा जीव जाऊ दे. आणि आज आपण पहिल्या वाचनात ऐकलं तेच त्याच्या मनामध्ये, लॉरेन्सच्या मनामध्ये, जो हात राखून पेरतो त्याला चांगलं पीक मिळणार नाही. जो मोकळ्या हाताने पेरतो त्याला मुबलक पीक मिळेल. आणि तो म्हणतो, मला हात राखून चालणार नाही, मला मोकळ्या मनाने देवावर प्रेम केलं पाहिजे, गव्हाचा दाना जमिनीमध्ये पडला पाहिजे, मेला पाहिजे. आणि राजा म्हणतो आहे, तुला हळूहळू मारण्यात येईल, हरकत नाही. विस्तव पेटत आहे, त्याच्यावर कोळसे टाकले जात आहेत, मोठी ज्वाला केली नाही, दिवसभर त्याला जळत ठेवावं, अशा प्रकारची शिक्षा राजाने फरमावली. सम्राट वलेरियन होता. 3ऱ्या शतकाचं शेवट होतं. अद्याप कॉन्स्टंटाईन राजा आला नव्हता आणि ख्रिस्ती धर्माला सन्मान मिळाला नव्हता. ख्रिस्ती धर्मातले लोक मारले पाहिजेत हेच रोमचे राजे म्हणत होते, कारण ते राजाला देव मानत नव्हते. कोळशाचा विस्तव करा, हळूहळू हळूहळू त्याच्यात कोळशे टाका आणि त्याला त्या विस्तवावर बसवा, त्या विस्तवावर चढवा.
आणि चढला लॉरेन्स. जे शिष्य करतात त्यांच्याशी बोलतो आहे तो. आणि जेव्हा शेवट आला तेव्हा तो म्हणाला, असं म्हणतात की मला आता फिरवा, मला व्यवस्थित तळून घ्या, मला व्यवस्थित भाजून घ्या, म्हणजे तुम्हाला खायला रुचकर अन्न मिळेल. मला दुसऱ्या बाजूला फिरवा, कोळसे धगधगत आहेत त्याच्या बाजूला फिरवा. काय शिकवत आहे? त्याच्या अंतःकरणामध्ये जी ज्योत आहे ती पेटती आहे, बाहेरची कोणतीच गोष्ट त्याला पेटवू शकत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्त प्रेमाची ज्योत पेटते आहे, ख्रिस्त प्रेमाचं विस्तव धगधगतो आहे, त्याला बाहेरचा कोणताच विस्तव, कोणतेच कोळसे, कोणतेच इंगळ त्याला नष्ट करू शकत नाहीत. त्याला कोणत्याच विस्तवाचा त्याच्या शरीरावर परिणाम जरी झाला तरी मनावर परिणाम होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रिय बंधूंनो, आज संत लॉरेन्स आपल्या पुढे आदर्श म्हणून ठेवला जातो, आदर्श म्हणून ठेवला जातो. गायन केलं जातं, परमेशाला स्वर्गात गौरव, कारण हा माणूस स्वर्गाचे धडे आम्हाला देतो. शिक्षक होता का तो? नाही. डॉक्टर ऑफ द चर्च होता का? नाही. पण त्याने आपल्या कृतीतून जो धडा शिकवला आहे तो कोणीच विसरू शकत नाही. एक वेळ डॉक्टर ऑफ द चर्च विसरले जातील, परंतु लॉरेन्सचा धडा जो आहे, जो त्याने कृतीतून लोकांना शिकवलेला आहे, आपल्या अंतःकरणात जी ख्रिस्ताविषयी धगधगतं प्रेम आहे ते जे शिकवलेलं आहे ते आपण विसरू शकत नाही. ह्या संत लॉरेन्सचा आज आपण सन्मान करतो. क्षणभर आपण शांत राहूया. विस्तवावर जो संत लॉरेन्स आहे, आपली मुद्रा तवतवीत ठेवून जो आहे, प्रेमानं ख्रिस्ताला आलिंगन देतो आहे, हा लॉरेन्स जो विस्तवावर आहे, त्याची प्रतिमा आपल्या समोर आपण ठेवूया. आणि तशाच प्रकारची ख्रिस्त प्रेमाची ज्योत आपल्या अंतःकरणात पेटती ठेवण्याचा आपण प्रयत्न करू. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या तंतून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, संत लॉरेन्स ह्याच्या सन्मानाच्या पवित्र दिवशी आम्ही तुला या भेटी अर्पण करीत आहोत. या भेटींचा स्वीकार कर.
व त्यांना आमच्या तारणाचं साधन बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलं आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. बरोबर आपण हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. तुझा सेवक संत रक्तसाक्षी लॉरेन्स ह्याने ख्रिस्ताचे अनुकरण केले. तुझ्या नावाच्या गौरवासाठी त्याने आपले प्राणार्पण केले. त्याच्या मरणातून तुझे सामर्थ्य प्रकट झाले. मानवी दुर्बलतेमधून तुझ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. तू दुर्बळ जनाची निवड केलीस आणि तुझी साक्ष जगाला देण्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याला शक्ती दिलीस. म्हणून स्वर्गीय दरबारातील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गात म्हणतो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, मी तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व
पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तासाठी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवशी झालेली इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत गोन्सालो गार्शिया, संत लॉरेन्स, सारे प्रेषित, जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. आपल्या प्रभुरायानं जी प्रार्थना आपल्याला शिकवली, जी प्रार्थना आपल्या ओठावर रुळत असताना रक्तसाक्षांनी आत्मबलिदान केलं, ती प्रभूने शिकवलेली त्याची परमप्रिय प्रार्थना आपण मनोभावे म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आम्हाला सोडव. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्यानं पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. तुम्हास शांती असो. पहा, हे देवाचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल म्हणजे मी बरा होईन. ख्रिस्ताचं शरीर सध्याच्या भावी जीवनात माझे संरक्षण बनव.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, संत लॉरेन्स याच्या सणाच्या पवित्र दिवशी तुझ्याकडून कृपेचे वरदान आम्हाला मिळाले आहे. ख्रिस्त समर्पणाद्वारे तुझी उपासना करीत असताना तुझी तारणदायी कृपा आम्हामध्ये वाढत आहे याचा अनुभव आम्हाला येऊ दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीत व प्रेमात आपणास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. पावसासाठी प्रार्थना. हे प्रभो, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या निर्माण करत्या, जे तुझे राज्य व तुझी नीतिमत्ता मिळवण्यास झटतात, त्यांच्या उपजीविकेसाठी लागेल ते सर्व पुरविण्याचे अभिवचन तू आपला पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आम्हाला दिले आहे. आमच्या स्वास्थ्याकरता व तुझ्या गौरवाकरता भूमीचे उत्पन्न आम्हाला पुरेशा प्रमाणात मिळावे, म्हणून ह्या गरजेच्या दिवसात आवश्यक असा पाऊस पाणी आम्हाला दे. ही विनंती आम्ही तुझ्या चरणी करतो. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मारे देवाचे माते, आम्हा बापासाठी विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. हे दया माते, आम्हासाठी विनंती कर. आशीर्वाद